अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ व तात्या अभय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवणारे ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे यांनी स्वतःचे संघर्ष सूर्य या नावाने आत्मचरित्र लिहिले. त्याचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी स्वर्गीय विलासराव देशमुख नगर परिषद सभागृह अंबाजोगाई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी उद्घाटक असलेले अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वाजाळे यांनी धायगुडे यांच्या आत्मचरित्राचं कौतुक करत ॲडव्होकेट धायगुडे यांनी आपल्या जीवनात संघर्षाचा पाऊस झेलत यशस्वी किनार गाठली असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व प्रसिद्ध साहित्यिक हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्नर हे होते, तर उद्घाटक म्हणून अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वाजाळे हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर डी पवार, नांदेड विद्यापीठाचे सहसंचालक प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण धायगुडे, ज्येष्ठ साहित्यिक दगडूदादा लोमटे, चिखलदरा येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर व्ही.आर. पाटील, अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मुकुंद राजपंखे, केज येथील प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर हनुमंत सौदागर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक व आत्मचरित्राविषयी मनोगत व्यक्त करताना ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे यांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकला. जीवनाची पाऊलवाट कशा पद्धतीने सुकर केली याविषयी भाष्य केलं. तर बोलताना बनसारोळासारख्या गावातून माझा जन्म झाला. अभ्यासात मी तसा कच्चाच होतो, पण पुढं मोठे बंधू यांचं सहकार्य लाभलं. त्यांच्यामुळं जीवनाचं गणित सोपं झालं. शिवाय समाजात वावरत असताना अनेकांचं सहकार्य व मदतीचे हात जोडले गेले आणि कुटुंबाची व पत्नीची खंबीर साथ मिळाली. यामुळं हा प्रवास अधिक यशस्वी ठरला असल्याचं ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे यांनी सांगितलं. मला असं वाटलं की आता हे काही खरं नाही, आपल्याला काही जमणार नाही. लॉ प्रचंड अवघड आहे. अगोदरच मित्र कंपनी सांगत होते की लॉ अवघड आहे, तुला जमणार नाही, खूप अवघड असते, खूप अभ्यास करावा लागतो. आणि ज्यावेळेस मी चर्चा केली तिथं की काही काही 80, 90, 95, 87, 75% विद्यार्थी मार्क घेऊन आलेले आणि मला त्यावेळेस 12वीला 47% पडलेले होते. म्हणलं एवढ्या ह्याच्यामध्ये आपला निभाव लागणार नाही. मी सरळ क्लास संपल्यानंतर मी हॉस्टेलची वाट धरली. कुठल्या रस्त्याने आलो होतो आणि कुठल्या रस्त्याने परत गेलो मला काही लक्षात आलं नाही, पण मी हॉस्टेलमध्ये पोहोचलो. दरवाजा वाजवला. दरवाजा वाजल्यानंतर भाऊ माझ्यासाठी मुद्दाम थांबलेला होता तिथं, कारण त्याला वाटलं होतं की जर चुकला फेकला तर कोणतरी हॉस्टेलला येईल, कारण नंबर चिठ्ठी आणि ती पैसे दिलेले होते बूथवरून फोन करण्यासाठी. मी तिथं गेलो आणि वाजवल्यानंतर भाऊनं उघडलं, पाठीवर हात टाकला. कसं वाटलं कॉलेज, कसा झाला, आजचे तास वगैरे कसे झाले? मी काहीच नाही, हो नाही, नाही गप सगळं. मग अरे काय झालं, काय अडचण आहे? आणि आर्ट घेऊन काहीतरी करतो. म्हणले ठीक आहे आर्ट घे, म्हणले काय हरकत नाही, तुला 4-5 म्हशी घेऊन देतो, तू मस्त सांभाळ, दुधाचा व्यवसाय कर. कारण आर्ट हे तर काय कुणीही करते. म्हणले जिथं म्हणजे जी अवघड आहे ते कुणी करत नाही, जिथं सोप आहे तिथं भरपूर गर्दी आहे, तिथं भरपूर जिथं गर्दी तिथं तू जाऊन काय करणार आहेस? त्याच्यापेक्षा म्हशी सांभाळायला बरे आहेत. कारण बंधू पीएचडीच्या हॉस्टेलला राहत होते, रिसर्च बॉयज हॉस्टेल होतं, हॉस्टेल नंबर 2. मान्यवरांच्या हस्ते ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे यांच्या संघर्ष सूर्य या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आलं. मान्यवरांनी पुस्तकाचं कौतुक करत हे पुस्तक नव्या पिढीला दिशादर्शक ठरेल असा आशावाद व्यक्त केला. उद्घाटक म्हणून मनोगत व्यक्त करताना उपजिल्हाधिकारी दीपक वाजाळे म्हणाले की ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे व आमचा स्नेह आहे. त्यांनी स्वतःच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित करून अवघड पाऊलवाट कशा पद्धतीनं सुकर केली याचा उलगडा या पुस्तकात केला आहे. धायगुडे यांनी वेगवेगळ्या घटना व प्रसंग यात नमूद केल्याचं वजाळे यांनी सांगितलं. साहेब मी असं एक पुस्तक कुठलं असं कुठल्या साहित्यिकाचं वाचलेलं नाही. साहित्याचं एखादी कादंबरी, एखादा कविता संग्रह, एखादा लेख संग्रह, निबंध संग्रह, कथा संग्रह असं काही मी वाचलेलं नाही.
आणि तरी सुद्धा मी हे लिहिलेलं आहे. मी म्हणलं दॅट्स गुड, खूपच चांगलं आहे. मग जे आलेलं आहे ते एकदम रॉ आणि कच्चं आहे, म्हणजे तुमचं स्वतःच आहे, त्याच्यावरती कुणाचा संस्कार झालेला नाही. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा मी त्यांचं पुस्तक थोडंसं वाचायला सुरुवात केली, आणि मुळातच त्यांचं जे पुस्तक आहे ज्याचं त्यांनी शीर्षक दिलेलं आहे की संघर्ष सूर्य, हे सुद्धा म्हणजे अतिशय मला भावलं. त्याचं कारण असं आहे की संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो, आणि संघर्षाशिवाय जीवन असू शकत नाही किंवा जीवन फुलू शकत नाही. त्याचं कारण आहे जिथं संघर्ष आहे, जिथं घर्षण आहे, तिथं ठिणगी निर्माण होते, आणि त्या ठिणगीचा कधीतरी सूर्य होतो, तो आपल्यालाच प्रकाशमान करत असतो, आणि म्हणूनच त्याच्यातून सृजनशीलता निर्माण होते. लक्षात घ्या, असं हे म्हणजे जीवनाची निर्मितीच त्याच्यातून होते. आणि यांचा जो संघर्ष आहे तो असा आहे की तो आपल्या भारत देशातल्या 80% 90% लोक या संघर्षाला स्वतःशी कंपॅरिझन करू शकतील किंवा या लेखकामध्ये स्वतःला पाहू शकतील. त्याचं कारण असं आहे की कमी जास्त प्रमाणामध्ये भारतातल्या सर्वच मॅक्सिमम लोकांची, कारण श्रीमंतांची संख्या फार कमी आहे आपल्या देशामध्ये, आणि गरिबीचे चटके घेऊन पुढे आलेल्या लोकच हे सगळे आजचे सगळे काही मध्यमवर्गीय जे लोक आहोत किंवा आपण सर्वजण आहोत, तर हे आहे. आणि त्यामुळं त्यांच्याबरोबर की त्यांना आपण त्यांच्यामध्ये आपण आपल्याला पाहू शकतो. तर यावेळी अध्यक्ष भाषणात हरिभक्त परायण श्याम सुंदर सोन्नर महाराज म्हणाले की ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण वेचून तो एकत्र करून त्याचा संग्रह आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सभागृहामध्ये जी मंडळी आहे ती सर्व यशस्वी झालेली आहे, पण त्यांच्या पाठीशी मोठा त्याग, संघर्ष आणि समर्पण राहिलेलं आहे. आपला भाग तसा दारिद्र्यानं आणि गरिबीनं दाटलेला आहे, पण त्यावर मात करणं आणि यशस्वी होणं हे सुद्धा याच मातीनं शिकवलं असल्याचं हरिभक्त परायण सोन्नर महाराज म्हणाले. आदरणीय वकील साहेबांच्या संसारिक गोष्टीच्या बद्दल, त्यांच्या वैयक्तिक गोष्टीच्या बद्दल पुस्तकात आलेले न आलेले विषय आदरणीय रामकृष्ण दादांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. खरं हे सगळं असताना मला अध्यक्ष म्हणून कसं काय बोलावं मी खूप विचार करत होतो. तसं धायगुडे सरांचा माझं त्या दिवशी पहिल्यांदाच भेट झाली, पण शेतीतले मातीतले जे अनुभव आहेत ते या पुस्तकात आहेत, आणि त्यासाठी शेती मातीची माहिती असणाराच माणूस सोबत असावा असं कदाचित आमच्या गोविंदला वाटलं असलं पाहिजे. आणि खरंच मी शेतीमधून जे सर तुम्ही 7वीचे वगैरे सगळे अनुभव सांगितलेत ना, मी आगलीवर उभा राहून पहाटेच्या वेळेला मार्च महिन्यामध्ये थंडीला आगल असायची, 6 बैली नांगर, त्याच्यावर उभा राहिलेलो आहे. म्हणून दगडूदादा मला विचारायचे, महाराज तुम्ही इथे एसी मध्ये बसता, एसी मध्ये पत्रकारिता करता, आणि तरी सुद्धा शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न कसे काय तुम्हाला कळतात? त्यावेळेला मी त्यांना सांगायचो की बाबांनो, आगलीवर उभा राहिल्यानंतर अनवाणी पायाने खाली साखळी, तात्या साखळी पायाला कशी टोचते, ही टोचलेली साखळी अजूनही मला शेतकऱ्यांची दिसते, आणि म्हणून त्या वेदना मला मानता येतात. आणि परवाही ज्या वेळेला आदरणीय वकील साहेब आणि आदरणीय गोविंद भाऊ त्या ठिकाणी आले होते, त्या दिवशी मी शेतावरचा कापूस बैलगाडीत घेऊन येत होतो. आजही म्हणजे मुंबईमधली एशीतली पत्रकारिता केल्यानंतर, पुन्हा गावाला आल्यानंतर, पुन्हा गावाच्या या मातीचा जो काही वारसा आहे तो मला सोडवत नाही. आणि म्हणून अशा मातीतल्या माणसाचं पुस्तकाचं प्रकाशन करायला मातीतलाच माणूस असला पाहिजे असं वाटलं असलं पाहिजे. आणि म्हणून आपण या सन्मानासाठी मला या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल धन्यवाद. आदरणीय वकील साहेबांच्या यशाचं गमक की ज्या इतक्या कठीण परिस्थितीमध्ये काय काय आहे त्याचं समीक्षण आदरणीय हनुमंत सरांनी खूप चांगल्या तऱ्हेने केले. त्यामुळे या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण धायगुडे, प्राध्यापक डॉक्टर डी पवार, प्राध्यापक डॉक्टर VR पाटील, दगडूदादा लोमटे, प्राध्यापक डॉक्टर मुकुंद राजपंखे, प्राध्यापक डॉक्टर हनुमंत सौदागर यांनीही आपलं मनोगत व्यक्त करून धायगुडे यांच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. तर यावेळी दीपक लोंढाळ, भागवत मसनेसर, जगदीश मंत्री व संजय गिरी यांचा विशेष कार्याबद्दल संयोजकाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोन्नर सर यांनी केलं. या कार्यक्रमास वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. जेवण न करता हा कार्यक्रम स्थळ सोडू नये. धन्यवाद. आलमले सर, कृपया आपण विचार ओके ठीक. सर आलमले सर सत्कार करू इच्छितात. समोर बघा. एक मिनिट. साहेब आणि शिंदे सर योगेश्वरी विद्यालयाचे शिक्षक तेही या ठिकाणी सत्कार करणार आहेत. या सत्कारानंतर सर, शिंदे सर आणि SP कुलकर्णी सर. या इथं समोर बघा. या सर समोर बघा. हनुमंत आलमले सरांना विनंती आहे की आपण आपल्या सर थोडं मागे सर. या सर जवळ थोडं. तात्या अभय प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्या संयोजनाने एक मिनिट. संवेदनशील त्या भागातले हरिभक्त पारायण लाभले. त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप केलं, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर तिकडे बघा. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून एक मिनिट. या समोर. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी त्याच्या मनोगतामध्ये सांगितलेलं आहे की हे जे कुटुंबातलं प्रेम आहे, अशी जी एकत्र कुटुंब पद्धती आहे ती आता लोप पावत चाललेली आहे. अशा कुटुंब पद्धतीत राजेंद्र प्रसाद आणि रामकृष्ण असे भाऊ आता होणे नाही. आता दिवसानुदिवस आपल्या समोर हे कुटुंब आहे आणि या कुटुंबातून आपण काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. आपण काही समाजाचं देणं लागतो. या देण्यापोटी हे जे माझ्या मित्रानं केलेलं आहे ते खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी खूप असं सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर DD पवार सर, कुलसचिव रामानंद